मुंडेंसंदर्भातली येत्या 6 महिन्यामध्ये धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार आणि तो माझा विजय असेल असं विधान करुणा मुंडेंनी केलंय। तर धनंजय मुंडेंची आव्हान याचिका माझगाव कोर्टाने फेटाळली आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंना करुणा मुंडेंना पोटगी द्यावीच लागणार आहे। छोटी ही जीत मैं इसको बोलूंगी, हाँ मेरी बड़ी जीत मैं उस दिन मानूंगी जिस दिन धनंजय मुंडे की आमदारगी रद्द करूंगी, उस दिन मुझे चैन की सांस मिलेगी। गिन के 6 महिने में धनंजय मुंडे की आमदारगी रद्द होईगी म्हणजे होईगी। एक लक्षात ठेवा आणि माझं पिटिशन जे आहे पूर्ण बघा तुम्ही, जे पिटिशन आहे ते मी त्याच्यामध्ये मी एकदम क्लिअर लिहिलेला आहे की मी धनंजय मुंडेची पहिली बायको 1998 पासून आहे। तो त्याच्यासाठी मला मेंटेनन्स पाहिजे, माझा हक्क आहे जे मला पाहिजे आणि हक्क म्हणून जजनी दिलेला मला। धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली, करुणा मुंडेंना पोटगी कायम। करुणा मुंडेंनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे धनंजय मुंडेंची आव्हान याचिका माझगाव कोर्टाने फेटाळली आहे। करुणा मुंडेंकडून धनंजय मुंडेंचं स्वीकृती पत्र आणि अंतिम इच्छापत्र कोर्टात सादर करण्यात आलं। अंतिम इच्छापत्रात करुणा मुंडेंचा पहिली पत्नी असा उल्लेख आहे, तर 5 मुलांची देखील नाव आहे। मृत्यूनंतर मुलगा शिशिव माझे अंत्यसंस्कार करणार असा अंतिम इच्छापत्रामध्ये उल्लेख आहे। स्वीकृती पत्रात 9 जानेवारी 1998 रोजी वैदिक पद्धतीनं लग्न झाल्याचा उल्लेख आहे। आई वडिलांच्या दबावाखाली दुसरं लग्न, पण करुणा मुंडेंसोबत घटस्फोट घेणार नाही असा देखील उल्लेख या स्वीकृती पत्रात आहे। करुणा मुंडे आणि दोन्ही मुलांसोबत राहणार असल्याचा देखील उल्लेख या स्वीकृती पत्रात आहे। करुणा मुंडेंनी कोर्टात सादर केलेली कागदपत्र खोटी असल्याचा दावा धनंजय मुंडेंच्या वकिलांकडून करण्यात आला।